नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एकदम अशी खुसखुशीत पुरणपोळी घेऊन आलेली आहे आणि खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। फक्त काही खास टिप्स दिलेल्या आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासोबत मी कटाची आमटी बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल। चला तर आधी आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूयात। इथे आता मी हरभऱ्याची डाळ 1 ग्लास घेतलेली आहे, तुम्ही ग्लास पाहू शकता। तुम्ही इथे मेजरमेंट कपही वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे। ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात। आता ही डाळ मी एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि यामध्ये डाळ भिजेल इतपत पाणी टाकलेलं आहे। ही डाळ आपल्याला किमान 3 ते 4 तरी तास भिजवायची आहे। आता हे पाहू शकता, भिजवल्यानंतर डाळीचं प्रमाणही वाढल्यासारखं वाटतंय, फुगली आहे ती डाळ। तर ज्या ग्लासाने आपण डाळ मोजली होती त्याच ग्लासाने डाळीचं 3 पट पाणी टाकायचं आहे, म्हणजे 1 ग्लासला 3 ग्लास पाणी, 1 ग्लास डाळीला 3 ग्लास पाणी। आता ही आपण डाळ यामध्ये घालून घेऊयात। थोडीशी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, पुरणपोळीला खूप छान असा कलर येतो त्याने। आता दोन शिट्ट्या पण खूप झाल्या याला। डाळ भिजल्यामुळे एकतर आपली डाळ खूप पटकन शिजते आणि कधी कधी काय होतं, आपण डाळ जेव्हा शिजवतो ना त्यामध्ये त्याच्या डाळ्या राहतात, जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं। पण अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ शिजवली भिजवून तर कधीच तुमच्या डाळीमध्ये डाळ्या वगैरे राहणार नाही, एकदम मस्त अशी मॅश होऊन जाते डाळ। आता डाळ शिजलेली आहे, आपण ही पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेतली आणि खालचं जे पाणी आहे त्याला येळवणी म्हणतो आम्ही, तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि त्या डाळीची आपण आमटी बनवणार आहोत, त्याची रेसिपी मी वेगळी अपलोड करणार आहे। आता ही डाळ जी आहे ती फक्त डाळच दळून घेणार आहे मी इथे। तर अशा पद्धतीने मी डाळ दळून घेतली आहे, पाहू शकता तुम्ही, मस्त अशी बारीक डाळ दळून आपली तयार आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं, साजूक तूप सगळीकडे छान असं कढईला लावून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये घालायचे शिजलेली आपण जी बारीक केलेली डाळ आहे, डाळीचं जे मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत। आणि लगेच यासोबत मी इथे ज्या ग्लासाने डाळ मोजली, ज्या ग्लासने पाणी मोजलं त्याच ग्लासने आपण 1 ग्लास साखर घालणार आहोत। 1 ग्लास डाळीला 1 ग्लास साखर आणि अर्धी वाटी गूळ घालायचा। गुळाने कलर खूप छान येतो, म्हणून गूळ ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आणि जर तुम्हाला गोड पुरण आवडत असेल तर तुम्ही 1 ग्लास आणि थोडीशी मुठभर साखर वरती टाकू शकता। आणि आता हे घालून घेतल्यानंतर यामध्ये जायफळ आणि विलायचीची पावडर तयार करून घेतली होती ती घालून घेतली आहे। पाहू शकता पुरणाला किती छान असा पिवळसर कलर आलेला आहे। हे पुरण आपण छान असं परतून घेणार आहोत। या पुरणाची एक ट्रिक आहे की हे परतलं की नाही परतलं कसं समजणार आपल्याला, हो की नाही, की जास्त घट्ट होऊन जातं किंवा मग पातळ राहून जातं, पोळ्या फुटतात। तर मी आता तुम्हाला जेव्हा परतेल ना तेव्हा दाखवते मी ती ट्रिक काय आहे ते। आता हे पाहू शकता, मी तर हात लावून पाहिलं, माझ्या हाताला पुरण लागलं होतं। जेव्हा माझं पुरण पूर्णपणे तयार होईल आणि मी त्याला हात लावेल तर तेव्हा माझ्या हाताला हे पुरण लागणार नाही, चिटकणार नाही थोडक्यात। तर आता इथे जवळजवळ पुरण आपलं परतून तयार झालेलं आहे, पाहू शकता। आता हाताला अजिबात पुरण लागत नाही आहे। चला तर आपण पीठ मळून घेऊयात। 2 वाटे पीठ घेतलं आणि मी अशा पद्धतीने चाळत असेल, तुम्ही नक्कीच असाल, पण मला खूप आवडतं आहे असं चाळायला आणि खाली सांडत नाही। मी ग्लासने पण कधी कधी असं चाळते, मी एका रील्समध्ये पाहिलं होतं आणि मला ती ट्रिक खरंच खूप आवडली। पिठामध्ये मीठ घातलं, एक छोटा चमचा तेल घातलं आणि छान आधी हाताने पूर्ण तेल जे आहे ते पिठाला लावून घेतलं आणि छान असं मिक्स केल्यानंतर थोडं पाणी टाकून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ जे आहे जास्त घट्ट मळायचं नाही, पुरणपोळीचं पीठ तुम्हालाही माहितीच असेल आपल्याला जास्त घट्ट लागत नाही, थोडंसं सैलसरच पाहिजे असतं पुरणपोळीचं पीठ। तर अशा पद्धतीने मी इथं मळून घेते आहे। साईडला थोडंसं तेल टाकलं, तेल टाकून पुन्हा एकदा मळून घ्यायचं। आणि आता ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा आपलं पीठ मळून होतं ना तेव्हा मी वरतून पिठाला असा मस्त ओलसर पाण्याचा हात लावणार आहे। आणि तुम्ही जेव्हा नंतर पाहताल अर्ध्या तासाने त्याची गंमत पाहताल, खूप छान असं पीठ तयार होऊन जातं। आता मी किमान इथे अर्धा तास पीठ भिजवून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने त्याला जेव्हा मळलं ना तेव्हा खूप छान असं तयार झालं ते। आता पाहू शकता इथे तुम्ही, आपलं पुरणही रेडी आहे, पोळ्यांचं पीठही रेडी आहे। मी छोटासा पोळीचा उंडा घेतला, त्यामध्ये पुरण घालून घेऊयात। तुम्हाला कमी किंवा जास्त कशी पुरणपोळी आवडते त्यानुसार तुम्ही पुरण घालू शकता। मी जेवढा उंडा घेतला आहे पोळीचा किंवा जेवढी कणिक घेतली तेवढ्याच मापात मी पुरणही घातलं आहे। आणि एकसारखी ही पोळी आपण छान अशी लाटून घेऊयात। तर तुम्हाला पुरणपोळी आवडते का किंवा तुमच्याकडे पुरणपोळी कशी बनते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।
एकसारखी मस्त अशी पुरणपोळी लाटून घेतली. तव्यावरती थोडंसं तूप घातलं चिटकू नये म्हणून. आणि आता ही पुरणपोळी छान अशी टाकून घेतली. मस्त पलटून घेऊयात आपण याला. थोडीशी गडबड झाली होती, तव्याच्या साईडला पोळी चालल्या गेली. मग तिला मी परत सरळ आपल्या वाटेवर आणलं आणि मस्त अशी भाजून घेतली. छान तूप लावून, तुम्हाला तूप किंवा तेल लावून काय भाजायचं असेल तर भाजू शकता. दोन्हीची पोळी छानच लागते. तर अशा पद्धतीने पोळी आपण भाजून घेतलेली आहे. मग आता इथे आमच्या इथे कसं आहे, कडक पोळी आवडते. मी एक तुपाची बनवली आणि एक तेलाची बनवली, मी दोन्ही पण दाखवली आहे. तर मस्त अशा आपल्या पुरणपोळ्या मी सगळ्या तयार करून घेतल्या. त्यासोबत कटाची आमटी सर्व केली. एक नंबर पुरणपोळी झालेला होता. म्हणजे गोडपणा, जायफळ, विलायचीचा स्वाद खूपच छान. आणि मला माहिती आहे का पुरणपोळी कशी खायला आवडते. मी दुधासोबत किंवा जी गुळवणी करतात त्याच्यासोबत पुरणपोळी कधीच खात नाही. मी रशी जी असते आपली जी कटाची आमटी त्याच्यासोबत पुरणपोळी खाते. तुम्ही कशाचं खाता मला नक्की सांगा.